नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे अखेर प्रतीक्षा संपलेली आहे हप्त्याची. कारण की आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हप्त्याचं आहे ते वितरण सायंकाळी होणार आहे. संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. असे मानले जाते की हे जो हप्ता आहे तो हप्ता आता वितरणाच्या दिशेने पावले उचलली जात आहेत, कारण की आता लवकरच हप्त्याचं वितरण हे होणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल आणि 20व्या हप्त्याची जर वाट पाहत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी EKYC सर्वात महत्त्वाचं काम आहे. सरकारने स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही शेतकऱ्याला EKYC पूर्ण केल्याशिवाय हप्त्याचे पैसे दिले जाणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही तुमचा EKYC केला नसेल तर पुढचा हप्ता अडकू शकतो. अशा परिस्थितीमध्ये जवळच्या CSC सेंटरवर जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलवर EKYC ताबडतोब करू शकता. म्हणजे मित्रांनो, आता जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळवायचा असेल आणि तुमचा जर पीएम किसान योजनेचं 19व्या हप्त्याचं तुम्ही जर स्टेटस काढलं आणि 19व्या हप्त्यामध्ये EKYC जो प्रॉब्लेम आहे तो जर नो दिसला तर तुम्हाला ताबडतोब CSC सेंटरवर जायचं आहे. म्हणजे आपण ऑनलाईन सेंटर त्याला म्हणतो. तिथे जाऊन तुम्ही पीएम किसान महासन्मान निधीची योग्यरित्या EKYC करून घ्या, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये योग्य वेळी तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने हे काम करणं फार महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो फार्मर ID हा काढून ठेवावा लागतो आहे. फार्मर ID हा जो नंबर आहे ते तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे, कारण की आता पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे, त्यासाठी सुद्धा लागत आहे. तर अशा पद्धतीने 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत पीक विमा भरून घेऊ शकता आणि पीएम किसान योजनेचा पण हप्ता थेट योजनेचा हप्ता या पीएम किसान योजनेचा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सायंकाळी. धन्यवाद. जय श्री